हा येतोय ना, बोला की. हा म्हणलं कधी झाला इंटरव्ह्यू? माझा 17 तारखेला झाला. झाला का? काय काय विचारतात? आता हे बेसिक विचारतात, काय तेवढं टफ नाही विचारलं, नाही. बेसिकच. पहिला प्रश्न काय विचारला आतमध्ये गेल्यानंतर काय म्हटले? मध्ये गेल्यानं काय विचारलं, तर काय करता तुम्ही? हा मग मी सांगितलं बाबा आम्ही शेती करतो म्हटलं. हा हा मग म्हणले काय काय शेतात? म्हटलं हळद आहे, हा गहू, भुईमुग आहे. मग त्यांनी विचारलं हळदीत कोणता घटक असतो? हा मग मी सांगितलं कुरकुमीन असतो. त्यात किती असते म्हणे पर्सेंट त्याचं? हा मग सांगितलं बा 5% असते त्याचं प्रमाण. हा म्हणजे जे आपण विषय चालू करू त्यावरच हा रिलेटेड प्रश्न विचारतात ना. मग ते त्याच्यावरच मग त्यांनी ते डॉक्युमेंट्स वगैरे बघितले. हा मग ते आपल्या एज्युकेशन नुसार मग ते विचारतात असे. हा आता माझं बीसीए झालेलं आहे. मग त्यांनी विचारले बाबा कम्प्युटरचे कोणकोणते पार्ट आहेत. हा मग ते सांगितलं आपण, कीबोर्ड, माऊस, मॉनिटर, सीपीयू. मग त्यांनी विचारलं ते सीपीयू चा फुल फॉर्म काय? हा हा मग त्याने सांगितलं ते कंट्रोल प्रोसेस युनिट आहे. सेंट्रल प्रोसेसिंग. हा. मग त्यांनी एआयचं विचारलं, एआय काय आहे म्हणून. हा म्हणलं एआय म्हणलं आहे सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हा कृत्रिम बुद्धिमत्ता. हा हा मग त्याच्याविषयी आणखी काय सांगता येईल? म्हणलं सॉरी सर, मला नाही तेवढं सांगता येणार म्हणलं. हा बरं बरं विचार. मग त्यांनी विचारलं काय काय ते डॉक्युमेंट्स होते ना, टायपिंग झालेली आहे, हा एमएससीआयटी झालेली आहे. हा ते विचारलं. मग त्यांनी विचारलं बाबा सध्या देश आपल्या महाराष्ट्राचे अर्थमंत्री कोण आहेत? हा मी सांगितलं सर, आपल्या अजित पवार होते इतके दिवस, पण त्यांच्या निधनामुळं फक्त कार्यभार म्हणलं मुख्यमंत्र्याकडे आहे, देवेंद्र फडणवीसाकडे. हा बरं म्हणले. मग म्हणले देशाचे कोण आहेत? म्हणलं निर्मला सीतारामन. बरोबर बरोबर. आणि म्हणले मग त्यांनी आता अर्थसंकल्प सादर केला. म्हणलं हो केला ना म्हणलं. म्हणले तुम्हाला काय वाटते अर्थसंकल्पात? हा तुम्ही समाधानी आहात का अर्थसंकल्प सादर केला त्याच्यावर? हा मी म्हणलं 50-50% आहे सर म्हणलं. हा म्हणजे असे कशावर म्हणता? बरोबर. म्हणलं सर आम्ही जाणून बुजून म्हणलं आम्ही शेतकरी माणसं आहे म्हणलं, आणि शेतीसाठी असं पाहिजे असं पूरक त्यांनी त्याच्यात निधी उपलब्ध करून दिलेला नाहीये, त्याच्यामुळे आम्ही समाधानी नाही म्हणलं त्या अर्थसंकल्पावर. बरोबर बरोबर. आणि समाधानी कशामुळे आम्ही? तर म्हणलं भाऊ त्यांनी जे मेडिसिनचे जे कर आहेत ते त्यांनी कमी केले. तर अर्थातच म्हणलं मेडिकल जे असतात आपल्याला भेटतात हा त्याच्यावरच आपलं ते कमी प्रमाण केले म्हणलं. पैसे जेवढे लागतात त्याच्यापेक्षा कमी लागायचं आता. बरोबर आहे बरोबर. आणि बरं. तुम्ही हा. किती वेळ मुलाखत चालली तुमची ही पोलीस पाटलाची? जास्त नाही, एक 5-7 मिनिटं चालली सर, जास्त त्यांनी हे नाही केलं. हा. मग आता जे आणि नवीन नवीन पोरं जाणार आहेत बीड जिल्ह्याचे, त्यांना तुम्ही काय सांगणार? नेमकं कशावर भर द्या, नेमकं कसं काय? सर विशेष म्हणजे आपल्या क्वालिफिकेशन नुसारच ते आपल्याला हे करतात, प्रश्न विचारतात. हा म्हणजे तुम्ही जे बोलता त्याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे का नाही? हो. आणि एक प्रश्न हमखासून विचारतात, तो म्हणजे तुमच्या गावात अवैध धंदे आहेत का? हा ते हमखास विचारतात, त्याला तुम्ही काय उत्तर हा. दिलं मग? मी म्हटलं सर गावात अवैध धंदे आहेत म्हणलं. हा मग ते आहेत म्हणलं. हा हा. काय काय आहेत? मी म्हणलं मटका आहे, दारू आहे, आणि म्हणलं ते मग एक तिथे एक पोलीस अधिकारी पण होते. हा ते म्हणले आहेत का चालू? म्हणलं आहेत सर, पण आता सध्या बंद आहेत म्हणलं. बंद केले तर तर ते पोलीस अधिकारी म्हणे गाव कोणतं आहे तुमचं? आम्ही नाव सांगितलं गावाचं. हा तर ते म्हणले आहेत की चालू. म्हणलं आता चोरून लपून तर असतातच म्हणलं सर, त्याला काय करणार असं आहे का नाही? म्हणजे खरं तर बोलले मग तुम्ही? हा खरं बोललो. तर ते मग दुसरे ते अधिकारी होते मेन, ते म्हणले बाबा मग याला कोण आहे जबाबदार? हा तर मी म्हटलं सर याला शासन आणि प्रशासन दोन्ही पण जबाबदार आहेत म्हटलं. हा ते म्हटल्याच्या नंतर त्याला काय माहित, त्याला म्हणजे उत्तर ऐकून जरा बरं वाटलं. ते शासन आणि प्रशासन त्याला वाटलं त्याच्यामुळं. हा हा म्हणजे तुम्ही मेन म्हणजे कशाची तयारी करायची आता पोरांनी, की तुम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही काय करतात त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे हो एज्युकेशन बद्दल तुमचं काय झालं ते बघणार, हो. आणि मग हे करणार. आणि डॉक्युमेंट वगैरे काय काय लागतात, कसं काय? डॉक्युमेंट्स सर आपले सर्व डॉक्युमेंटचा एक बंच त्यांनी मागितला होता झेरॉक्स कॉपी मध्ये, आणि ओरिजिनल ते तिथे चेक करतात फक्त, हा बघतात. चेक करतात, बरोबर आहे. जेवढे आपल्याकडे आहेत सर्टिफिकेट्स, तुमचे टायपिंग असो, एमएससीआयटी, आणि तुमचे काय 10वी-12वी किंवा ग्रॅज्युएशन जे असेल त्यांना अदर सर्टिफिकेट्स आहेत ते त्यांनी सोबतच घेऊन जायचं. आपण त्याचा एक बंच तयार करायचा आणि त्यांना ते मागतात एक झेरॉक्स कॉपी. हा आणि म्हणजे कसं
की तुमचं एज्युकेशन काय झालंय, त्याच्यानंतर तुम्ही काय करतात, आहे का नाही, हे 2 हो. प्रश्न. हो. आणि आपण जर त्याच्यानंतर आपण जे करतो का सर त्याच्याविषयी आपल्याला माहिती पाहिजे थोडीफार. आपण शेती जर म्हटलं तर त्यांनी आता शेतीविषयी 2-3 प्रश्न विचारलेच मला ते. हा, म्हणजे असं आहे वेळ ना. पण 5 मिनिटाच्या वर जास्त घेत नाही ना. नाही 5 ते 7 मिनिटं बस, याच्या पलीकडे काही जास्त घेत मग नाहीत सर. तुम्हाला तुमचे मार्क कळाले का नाही? नाही सर, आपल्या सिलेक्शन होत नाही, कारण की आता मला आहे तर सर 45 मार्क. हा हा. त्यांनी इंटरव्ह्यूला बोलवलं होतं, पण आमच्या गावात ओपनला जागा असल्यामुळे सर खूप फॉर्म होते. आमच्या गावात 65 हायेस्ट आहे. नाही नाही, मग इंटरव्ह्यूला सगळे बोलवले त्यांनी? आता त्यांनी काय माहित, पण सर एक मला वाटतं एक त्यांनी 40च्या समोर बोलवले असतील, एक 40च्या समोर बोलवले तर. 40च्या पुढचे सगळे घेतले? हो, कारण की त्यांनी तसं त्या ऍड मध्ये दिलं ना, त्याचं ते क्रायटेरिया ठरवून दिलं ना पासिंगचा, त्यावेळेच्या हा. समोर. बरोबर. तसं काय समजलं नाही, पण आमच्या गावात आता जास्त हायेस्ट असल्यामुळे आपल्या समोर आहेत मुलतच्यामुळे आमच्या गावातून होत नाही सिलेक्शन आमचं. हा, म्हणजे तुम्हाला फक्त मुलाखत कशी झाली काय? हा, बस आपण एवढे याच्यासाठीच गेलो की मुलाखत कशी होती, आपण फेस करू शकतो का नाही. हा, भारी झालं, भारी दिले तुम्ही तरी उत्तर. नाही, इंटरव्ह्यू मध्ये ते आपल्या आहेत समाधानी झाले ते इंटरव्ह्यू मध्ये. त्यांनी जेवढे प्रश्न विचारले का ते हा आले उत्तर आपला त्याचे. हा, म्हणजे आता नवीन मुलांनी थोड्या चालू घडामोडी आहे का नाही, आणि अधिनियम हो. वगैरे कलम बिलम नाही विचारले ना त्यांनी असं काही? नाही ते त्याच्यावरचे नाही विचारले त्यांनी. हा. ते तुमच्या नोट्स घेतल्यामुळं फायदा झाला सर. आता आपला बरेच दिवसाचा गॅप पडलेला होता, एक 10 वर्ष झाले आपण त्यात नाही त्या क्षेत्रात. बरोबर आहे. ते तुमच्या नोट्स वगैरे आपण मागविल्या होत्या, तर त्याच्यावरच आपल्याला 45 पर्यंत गेलतो आपण. हा, म्हणजे गॅप होता, काम पाहून सर्व केलं तुम्ही हो ना, तरी आता पण. शेतीच करतो एक 10 वर्षापासून सर, त्याच्यामुळे आपल्या त्या क्षेत्रात नाही आपण, पण चला म्हटलं जागा होती बरं. हा, काय नाही, मस्त केलं. तुमचं शिक्षण पण भारी झालं, बीसी आहे का नाही? हो मग सर. तुम्हाला त्यांनी टफ प्रश्न विचारले ना कम्प्युटर विषयी मग? हो, विचारले. हा विचारले ज्या आपलं आता आमच्या समोरचा एक होता सर कॅन्डिडेट. हा त्याचं हिस्ट्री झालेलं होतं हा MA. हा. तर त्याला ते जास्त इतिहासावरच जास्त हे केले. एकदा सुरू केली की त्याच्याच निगडीत ते प्रश्न विचारतात मग. हा, अं, मग एकदा त्यांनी म्हणजे जो विषय विषय ते, म्हणजे आता समजा मी म्हणलं माझं हे झालेलं आहे नाही का, म्हणजे मी केळीची शेती करतो, मी कांद्याची हो शेती करतो, मग हो मला हो कांद्याविषयीच प्रश्न विचारणार. हो ना विचारतात ना. मग ते हा काय विचारतात, काय कांद्याविषयी माहिती पाहिजे आपल्याला थोडीफार, हा, ते काय आता सांगतो आपण मी ते. जर म्हटलो माझ्याकडे बकऱ्या आहेत किंवा म्हशी आहेत, तर मग म्हशीच्या जाती कोणत्या, याच्यावर असं पडणार ते.